माझं आडनाव वाकरे. वाकरे गुरुजी बोलतात मला. मी जन्माला आल्यापासून माझी हाडा वाकरी झाली. तरी मी सकाळचे जास्त वाकरा असते, मी दुपारचे जरा कमी वाकरा होते, मग संध्याकाळचे पक्का वाकरा वाकरा वाटते. पोरा पण चिरवता. कापूस पिंजवा गादी बनवा ती काय गादी म्हणपी पसरा. कापूस पिंजवा गादी बनवा ती काय गादी म्हणपी पसरा. संतोष वरम्याला वसाला बोलवा. संतोष वरम्याला वसाला बोलवा. संतोष वरम्याला बसाला बोलवा. संतोष वरम्याला बसाला बोलवा. थांबव. वाकडे गुरुजी कुठं जायचंय? शालीन सोड म्हणा. वाकडे गुरुजी 10 रुपये लागतील. लाज तरी तुला लाजपाट्या. अरे तुला मी एवढे वर्ष शिकवला, पहिली ते 5वी तुला मी शिक्षण दिलं, मी मास्तर होतो तुझा, तू माझ्याजवळचे पैसे मागताय. लज्जा तरी तुला. तुमच्या मुलं तर मी रिक्षा चालवायला लागलो. तुम्ही जर मला कॉफी पुरवल्या नसत्या तर मी आज डॉक्टर इंजिनियर झालो असतो. अरे तुमच्या भल्यासाठी पुरेलं मी. अरे डॉक्टर इंजिनियर बनायला आर्ट्स घ्यायला लागतंय, तुम्ही आयटी केले, कसं होशील? माझाच विचार करता तुम्ही. मी निघतो, तुम्ही 20 रुपये द्या तर द्या, नाही तर निघतो मी. हो 20 रुपये झाडाला येतं का पैसे? अरे थांब. चंदनी पाटियो मांडा मंडपी. चंदनी पाटियो मांडा. चंदनी थांबा. तुम्हाला वाटत असेल हा शिक्षक असा काय? अरे बाबा मी आहे तसा, मी जगा वेगळा माणूस आहे. बाकीचे शिक्षक सगळे चांगले आहेत, पण मी नालायक आहे. चंदनी पाटियो मांडा. कोमल कृती कानवरीचे अंगाला लावा हल्दीची बोटा. गावा हल्लीची बोटा. कापूस पिंजवा गादी बनवा ती काय गादी म्हणपी पसरा. राजाच्या महलावानी सजविला मंडप निशान भावानी. माझ्या स्वागताला उभे आहे का? ये रे चला. सकाळचे काय धंदे रे तुमचे? याला माझे पाय वाकडं झालं नाही हे करून. सायकल हल्लो कुत्र्यासारखा मारील. काय रे? काय बाबा 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 यो काय कसला प्रकार आहे यो? वाकडी गुरुजी, मी इकडे जाऊन येतो. माझ्या पोरांना सांभाळा. अरे बाबा याला काय अर्थ आहे? तुझ्या पोराने मी कला सांभाळू? माझ्या पोरांना नाही, शाळेंच्या पोरांना सांभाळा. सर दरवाजा लावून घ्या. सरांना पण घरून नाही करता येईल. शाळेत जायची काय गोष्टी आहे का या?
ऋतिक रोशन स्टाईल, विनायक माली स्टाईल, वाकडे गुरुजी काय केलं? तुम्हाला काय आकला आहे का? अरे बाबा सरांना कॉपी करता तुम्ही, सरांच्या पुढे जाल का तुम्ही? मला नाही पटला हो बाल. सर 6 महिने झाले तुम्ही ABCD शिकवतात, पुढे कधी शिकवणार? हे बाळा असं नाही बोलायचं. एकदा तू ABCD शिकलं ना तर तुला बीजगणित, तुला इतिहास येईल, भूगोल येईल, असं खेळत येईल. ABCDचा पाया भक्कम पाहिजे. ओके. आय माय गॉड यू बॉय शे. काय रे मी याला बॉय दिसते का? ते मला नाही माहित, तू खूप सुंदर दिसते. मी आलो. सर मी काय केलंय? अरे बाबा तुम्ही काय नाही केला, हे जन्मत म्हणजे पाय वाकरे म्हणून प्रॉब्लेम आहे भाई. तिथं जात होतो डायरेक्शन चुकली. काल मी ग्रोपार दिला होता, सगळ्यांनी केला का नाही केला? अरे बाबा मी किती वेळा तुम्हाला सांगायचा. रत्नप्रभा 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 सर आलं, बस बस. रत्नप्रभा रत्नप्रभा सर आलं, बस बस. रत्नप्रभा काय करते तू इथं? मी जीवाचा आटापेटा करून शिकवते, पाण्याचं रक्ताचं पाणी करून शिकवते. तुझं काय धंदे झाले? तिथं सदाफुलीबाई सरांशी बोलतात. शाळेच्या टायमाला काय गप्पा मारायच्या गोष्टी आहे या? सर सदाफुलीबाई रोज रोज सरांशी बोलतात, मी काल पण बघितलेला. पण एवढा क्लोज कधी बघितला नाही. पण यो काहीतरीच. बघ बघ टाली पण दिली बघ. अरे बाबा हे रक्षाबंधनाचे केले सगळे, मला विश्वास आहे सदाफुलीबाईंवर, ते असं नाही वागणार कधी. देखो देखो क्या वो पेड़ है, आमिर खान. चादर ओढ़े या कड़ा कोई, अय्या तारे जमीन पर. आसमान में टूट रही है. अरे बाबा अभ्यास करा. हो. Sit down, children. I love study. I can't study. I know study. You know study. Okay? जसं बी नंतर डी येते, के नंतर जे येतंय, तुम्ही शिकून घ्या. कळलं? यू काय बोलते आला तरी समजते का? जाऊ द्या आता, आपलं सर आहे, समजून घ्यायचा. अरे मुलांना काय मस्ती करताय? शिका. आमच्या वेळेला आम्हाला एवढं पण मिळत नव्हतं. जसं तुम्हाला छान छान कपडे आहेत घालायला, तुम्हाला वह्या पुस्तके आहेत, तसं आमच्या वेळी तर काहीच नव्हतं. कडू गेले का? लिहायला. अरे येड्या, पाल्यावर काय खडून लिहितात का? अरे बाबा पाला म्हणजे एक पावडर आहे, ही लावायची असते तोबळाला. पण पोरावं मी जाम नाराज आहे तुमच्यावर. अरे बाबा तुम्हाला इथे शाळा आहे शिकायला, वरती छत आहे, हा पुस्तकं आहे हातात, चांगले चांगले घालायला कपडे आहेत, तुम्ही कमी कुठे पडता? अरे बाबा कुठला विषय असा आहे त्याच्या कॉप्याने पुरवलं मी? ए म्हात्रे वर आ. इतिहासाच्या पेपरात मी तुला कॉप्या पुरवल्या होत्या ना, गाईड घेऊन बसवलं होतं तुला, मग का तू फेल झाला?
रे सामाईच्या परीक्षा पण तुला पास नाही करता येईल. मी स्वतः तुला गाईड दिला होता आता तरी तू फेल झाला. कुठल्या शाळेचे कपडे घातल्यान? माझ्या शाळेचे कपडे मी धावल्यान, मी दादाच्या शाळेचे घातल्यान. दादा काय उघडा बसले का तिथं आता? ही कुठली लिपी आहे समजून नाही. पिंट्याची बापाचं पेंच का सरक तिकडं सरक. हे मग काय तुझ्या बापसाचा बेंच आहे का? 6 महिने झाले फिया नाही भरल्या अजून शाळेच्या. परत आवाज केला ना पोरींच्या लाईनीत बसवील. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, ही झेंडूची फुलं. पश्चिम महासागरातले वारे पूर्वेच्याकडे वार लागलेत कारण ते हिमवारे आहेत. म्हणजे ते वारे जास्तच गारगार वारे असतात ते आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे कमी वारे आहेत म्हणून आपण जास्त गार वाऱ्यांनी जातो. पण ते गार वाऱ्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चैत्र, वैशाख, एप्रिल, मे, जून, जानेवारीच्या महिन्यात थंडी जास्त वाढते. मग तेव्हा गार वारे वाढ लागतात. म्हणून माणसांनी त्या वाऱ्यापासून सावधान राहावे. गारवा जास्त आहे आपल्याकडे, गारवा कमी आहे. पण इथं मला का गारवा जाणवायला लागतं? हो वाकडे सर, कसे आहेत? बरेच ना? बरं आहे. बाकी आई वडील घरचे बरे बरे. बाकी सगळं बरं आहे ना? हो बरं आहे बाई. हो बरं आहे ना हो सगळं. अरे बाबा मी आला वाकडे हो तिथं. अरे येऱ्या तू काय पोर आहे का तुझ्याशी बोलायला? काय चांगलं विचारलं तर असं असते. काय र काल रडतच मर रडते तर मला काय आहे? अरे बाळा काय झालं? काय रडतोयस? काय झालं तुला? रडू नकोस रडू नकोस. काय रडतोयस? काय झालं? सांग सांग काय झालं? कोण काय बोललं का तुला? तू चल इकडून. चल रडू नको तू चल. मला पण द्या. ओ तू काय पोर आहे का? काय तिथं येऱ्या? आजची जी मीटिंग आपण लावलेली अतिशय गंभीर विषय आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून मी निरीक्षण केलं मॅडम, तुमच्या विषयात फार मार्क कमी आहेत. हो नक्कीच आम्ही लक्ष देऊ मुलांकडे. मी पण नाही सर, मी सांगतो त्यांना, तुम्ही त्यांना नका सांगू. लक्षात घ्या या वर्षीच्या सराव पेपरमध्ये जर मुलांना चांगले मार्क पडले तर आपण त्यांचा सत्कार पण करू ना. पण लवकर येत जा. मी पण त्यांना तेच सांगते लवकर येत जा. काय तुम्ही पण ऐकत नाही? अरे लेट करायची गरज काय? मी पण वाट बघून दमते नुसतं. ते अजिबात चालणार नाही. नाही तर मी लेखी नोटीस काढेल. ते मला सांगायचं नाही काय. बघा मी पण हे आपलं चालणार नाही. करा कॉप्या करा. कुठलं पाहिजे? किती धरतलं पाहिजे? 4थं धरत. अगं गदडे तुला एवढं पण नाही माहिती? त्या श्याम चोरगेला विचार, त्याला माहिती नाही ती पण उत्तर शोधून देईल तो कुठून पण. जा श्याम, ही चान्स आहे, मार. घे तिला. हो बाहेर बसा. वाकडे काय चाललंय इकडे? मी आरडाओरडा ऐकला म्हणून आले इकडे. वाकडे इकडे या जरा. बोला बाई. तुम्हाला माहित नाही तुम्ही खूप सरळ आहात पण ही मुलं खूप बाकडी आहेत. मी त्या क्लासरूम मध्ये त्यांना पाहिलं चिट्ट्या कॉपी घेऊन बसताना. बाई
माझ्या वर्गात असा कोण नाही. तुम्ही या दाखवतो मी तुम्हाला कोण नाही असा. या आता दाखवतो. कुणाच्या जवळ चिठ्ठ्या असतील त्यांनी माझ्या पायासमोर ठेवा आधी. मी काय बोलणार नाही. मी सापासारखा सरळ आहे. मी कुणाला काय बोलणार नाही. मी काही बोलणार नाही ना मारणार नाही. मी काय नाही करणार. फक्त बाईंना दाखवून द्यायचं आहे. तुम्ही पायाखाली माझ्या चिठ्ठ्या आणून ठेवा. फक्त ज्याच्या हातात चिठ्ठ्या असेल त्यांनी गप ठेवा. फक्त बाई काय मी बोलणार नाही. मी काय बोलणार नाही. फक्त पायासमोर आणून ठेवा माझ्या. तुम्ही सर आहात मला माहिती आहे, पण मी ह्या मुलांबद्दल बोलते आहे. मुलांनो, कोण चिटिंग केली आहे त्यांनी या समोर. कोण आहे रे? बापसाने काय हीच शिकवण दिली का तुला? असं बोलतात का? बघा ना. आजपर्यंत वाकडे गुरुजींनी आपल्याकडची काय मागितलं नाही. चिठ्ठे झाला का अर्थ दे. असू दे, 1ली ते 5वी वाकडे गुरुजींनीच आपल्याला पास केलाय. सर, या गुरुदक्षिणा कॉप्यांची तुमच्या पायाशी ठेवतो. बघितलं सर? आता शाबासशी देतील बघ. पहिले हेडमास्टरची माफी माग. मी कॉपी केली. माफी माग आणि बाईंच्या पायापट. अरे बाबा, इज्जत घालवलीस माझी. मी कुठे जा तोंड काला केलास माझा. तोंड काला केला. इज्जत घालवली माझी. तुला पुढे सांगितलं कॉप्या घ्यायला. अरे बाबा, माझी इज्जत घालवली. मुलं ही देवाघरची मुलं असतात. काय मारते त्यांना? गोंडच मुलगा आहे ते. अरे बाबा, त्याला मी काटच काढीन. त्याला कॉपी हे संस्कार दिले मी तुला. तू तर असं वागताय. मी तुला पुस्तकं पाडून कॉपी दिले. मी सगळ्या क्लासला कॉपी दिले. मी कॉपी दिले का? हे शिकवलंय का मी तुला? बावलाट. वाकडे सर, मला मारा. काय मारते त्या पोरांना? जाऊ दे हो सर, गोंडच मुलं आहेत ती. अरे गप करून भागला ना. देवपूजाला लागला बरं तिथं. स्वतः बक्कासूर होता. आधी कुत्र्यासारखा मारायचा. होय, बापूस पण तसं होता. हो तिथं तुझं तर काटाकारी हेडमास्टरला भेटून यांना माफी माग आधी. जातो. जाऊ दे, रडू नको. वाकडे, हा काय हा वात्रटपणा? मी पण तेच बोलतोय. काय हा वात्रटपणा? हे कॉपी करायची गोष्टी आहेत का या? गुरुजी. हा बोला वाकडे गुरुजी, काय काम काढलं? अपडे पाहिजे होता. मावशीच्या पोरीचं लग्न आहे म्हणून पाहिजे. तुम्ही जाता का सुट्टी? अहो वाकडे गुरुजी, तुमची तर हद्दच झाली. किती सुट्ट्या घेता? हो, तुम्ही परवाच्या दिवशी तर सुट्टी घेतली होती ना? अहो, परवाच्या दिवशी मामीच्या मुलीचा लगीन होता म्हणून गेलो होतो. आता का माणसाला लग्न करायचं नाही का? तुम्हाला विचारून लग्न करू का सगळ्यांची? काय बोलता तुम्ही? काय याला काय अर्थ आहे? ही असली मला पटत नाही. ती भेटणार नाही. बरोबर. आईसन तुम्हाला माझ्यासारखा कोण शिकवण देणार नाही. SHPQ RST UV S शिकवण. मी तुम्हाला जे सांगू शकतो ना, कोण नाही सांगू शकत. हे गुलाबचा पोऱ्या काय करतस? गोटी खेळतो. खेळ. मी काहीतरी महत्वाचं सांगायचं काम करतोय. आता एक ट्रॅफिक लागले आणि तिथं एक कलेक्टरची गाडी आहे जी 5 लाखाची आहे. दुसरी आपल्या आण्याची आहे जी 50 लाखाची आहे. मुकेशचा भाचा तर 50 लाखाच्या गाडीला पहिले आपला हवालदार सोडील का 5 लाखाच्या कलेक्टरच्या गाडीला कुणाला सोडील पहिले? सर, तुम्ही काय बोलता मला काहीच समजत नाही. व्हेरी गुड. समजत नाही तर माणसाने ऐकायचं नाही. कान बंद करून बस. चल. आपला हवालदार साहेब पहिले बोलल. माझ्या कलेक्टर साहेबांना पहिले सुरू दे. त्यांना घाई असेल, त्यांना कुठेतरी जायचं असेल, त्यांना सुरू दे पहिले. त्या आण्याच्या 50 लाखाची गाडी असून पैसेवाला असून त्याला नाही जाऊन देणार पहिले. मग यावरून काय तात्पर्य घेतला आपण? कोण म्हणायला पाहिजे माणसानी? कलेक्टर. डोका तरी आहे का तुम्हाला? कलेक्टर म्हणायला लागले. साप चुकलेला आहे. अरे बाबा, त्या कलेक्टर साहेबाला घाई आहे. ती गाडी त्याची 5 लाखाची. विकून किती येईल? 2-1 लाख येतील फक्त. आपल्या आण्याची गाडी 50 लाखाची. 20 लाख तरी येतील. एरिया म्हणून तू गणितात मागे. क्लास डिसमिस. मधली सुट्टी झाली. पहिले पला. पोऱ्या आहेत सोडलेली बरी. बाळा, काय झालं? हे घे चॉकलेट. बाई,
सदाफुली बाई ह्या काय? माझं प्रेम आहे. मास्तर शेवटचा विचार दे, सुट्टी द्याता का नाही? नंतर माझ्या हातातून काय झालं तर मला नाही माहिती काय होईल. मी आधीच सांगून ठेवते. वाकडे गुरुजी हा काय वाचत पण आहे, धमकी देता काय मला? सॉरी. आता दाखवतो ह्यो वाकड्या काय काय करू शकतो. बस बोलत. अरे बाबा तुम्हाला काय करायचं, लवकर सुटली ती मेन आहे. सर माझ्या सायकलची चावी द्या ना, तुम्ही चोरली. अरे वेड्या, गुरुंना देतात ती गुरुदक्षिणा असते, तो कर्तव्य आहे. अरे बाबा मस्त हाफ डे भेटलाय, जा मस्त मच्छी बिच्छी खा, तलून सुट्टीचं कालवण बिलवण का, पोगो लावून बसा मस्त जा. जावाचा कारल्याची डोंगरी